शरद पवार गटाचे नेते आणि माजी गृहमंत्री पुण्यामध्ये जी घडलेली दुर्दैवी घटना आहे, 2 निष्पाप जीव देवाघरी गेलेत आणि त्याही घटनेवर यांना राजकारण करायचं काय प्रश्न विचारतायत ते? आणि मुळामध्ये त्यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार तरी काय? आपण आपल्या काळात काय दिवे लावले? 100 कोटीची वसुली कोण करत होतं? एक अतिशय धनदांडगा बिल्डर कोविड काळात त्याला पिकनिकला पाठवण्यासाठी पोलिसांचा ताफा त्याला कोण देत होतं त्या आरोपीला? या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला विचारायच्या. अहो देवेंद्रजी ते घरात बसून नाही राहिले, ते थेट पुण्याला गेले, आयुक्त कार्यालयात बैठक घेतली आणि नियमांच्या पुढे जाऊन तो आरोपी प्रौढ आहे असं गृहीत धरून त्याच्यावर मार्ग काढत त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तुमच्या काळात काय केलं तुम्ही? वसुली वसुली आणि वसुली. तर त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न जरूर विचारा, पण विचारण्यापूर्वी स्वतःला हाही प्रश्न विचारा की हे प्रश्न विचारण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार आहे का?